तर भावड्या चर्चा तर होणार, कारण आता प्रियांश येणार. तर मित्रांनो, सो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग एव्हरीवन. फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मास्टर माइंड प्रियांश. तर मित्रांनो बघा, तुमचं सर्वांचं आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे. तुम्हाला सांगितले आता आपण रोजच्या दैनंदिन जीवनातले हे वाक्य घेणार आहे. आता आज म्हणजे सगळ्यांना विचारले, राजेशला विचारले, त्याने तिला, त्याने हिला, ह्या सगळ्यांनी विचारले. मग आता आपण जरा बोलू त्यांच्या हास्याच्या विनोदाच्या ह्याच्यात. तर चला मग, फ्रेज आहे मित्रांनो, आजची आपली फ्रेज आहे आस्क्ड. काय? आस्क्ड. आस्कडन, वाकडन, तिकडन, बोकडन तसलं नाही म्हणायचं. नाही तर काही काय म्हणतात, शी आस्कड हिम, शी वाकड हिम, तिकडं हिम, बोकडं हिम, तसं नाही म्हणायचं. सेम बघा, डीचा उच्चार सायलेंट करतो आपण, म्हणजे थोडासा टीचा उच्चार करायचा. नाही आस्क्ड असं बी नाही म्हणायचं. आस्क्ड, आस्क्ड, आस्क्ड. बोलताना थोडं येड्यागत वाटतं, पण तिथंच म्हणायचं असतं. काय बघा, आता मग आपण बघणार आहे काय आहे आपली फ्रेज. काय आहे? आस्क्ड. आस्कडं वाकडं तिकडं नाही. आता आस्क्ड म्हणजे काय? तर विचारणे. आता मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला म्हणजे काय, तुम्ही काय म्हणणार? मास्टर आस्क्ड. मास्टर आस्क्ड काय? मास्टर आस्क्ड. बरं, समजा तुमच्या एखाद्या मित्राला मी प्रश्न विचारला, तुम्ही काय म्हणणार? मास्टर आस्क्ड यू. त्या मित्राला म्हणणार ना मास्टर आस्क्ड यू. तसं ते गावडोळ भाषेत आपण मास्तर म्हणतो, पण मास्तर नाही म्हणायचं, त्याला टीचर म्हणायचं. टीचर आस्क्ड यू, टीचर आस्क्ड यू, किंवा सर आस्क्ड यू. बघा मग आता हे आस्क्ड. आता आपण बघणार आहोत त्याचे वाक्य आस्कचे. बघा, थोडंच वाक्य आहेत, कंटाळून काय जाऊ नका. हे भावड्याला का पटतंय का तुला? क्रिकेट खेळाय तिकडं सिक्स मारतो आणि कंटाळून जातोय. मी तुला विचारलं, आय आस्क्ड यू. आय आस्क्ड यू. मी त्याला विचारलं, आय आस्क्ड हिम. आय आस्क्ड हिम म्हणजे त्याला, यू म्हणजे तुला. मी तिला विचारलं, आय आस्क्ड हर. आय आस्क्ड हर. मी राजेशला विचारलं, आय आस्क्ड राजेश. आय आस्क्ड राजेश नाम आहे म्हणून कधी पण पहिलं अक्षर त्याचं कॅपिटल काढायचं, राजेश. मी त्यांना विचारलं, आय आस्क्ड देम. आय आस्क्ड देम. पुढं तू मला विचारलं, यू आस्क्ड मी. यू आस्क्ड. अक्षर चांगले ना आपलं, काले वाकडं तिकडं आले. बरं जाऊ दे, त्याविषयी सोडून अक्षराचं काय नाही, आपलं कॉन्टेंट बघा ना तुम्ही. आपण कॉन्टेंट म्हणजे आपण एकदम भारी मास्तर आहे. अक्षराचं काय नाही, आपण अक्षर जरा वाकडं तिकडं करतोय, ॲडजस्ट करून घे तेवढी एक गोष्ट आपली. आता तुझं ॲडजस्ट करून घेतोय, तू एवढा येडा माणूस तुला शिकवतोय म्हणल्यावर मग आता तू बी एखादं ॲडजस्ट करून घ्यावा का भावड्या. तू त्याला विचारलं, यू आस्क्ड हिम.
यू आस्क्ड हिम. तू तिला विचारले. यू आस्क्ड हर. यू आस्क्ड हर. यू आस्क्ड वाकडन तिकडं नाही. तू त्यांना विचारले. यू आस्क्ड देम. यू आस्क्ड देम. तू राजेशला विचारले. यू आस्क्ड राजेश. यू आस्क्ड राजेश. पुढं त्याने तुला विचारलं. त्याने तुला विचारलं. ही आस्क्ड यू. फुल टॉस द्यायचे आपले राहिलेत. बरं जाऊ द्या, आता राहिलेत. ही आस्क्ड. त्याने तुला विचारले. ही आस्क्ड यू. पुढं त्याने मला विचारले. ही आस्क्ड मी. ही आस्क्ड मी. त्याने तिला विचारले. ही आस्क्ड हर. त्याने त्यांना विचारले. ही आस्क्ड देम. लगेच तो पुढचं पान आलं बा. त्याने राजेशला विचारले. ही आस्क्ड राजेश. ही आस्क्ड राजेश. त्याने तुला विचारले. ही आस्क्ड यू. तिने तुला विचारलं. शी आस्क्ड यू. शी आस्क्ड यू. पुढं तिने त्याला विचारले. शी आस्क्ड ही. शी asked him. तिने मला विचारले. ही asked me. She asked me. She asked me. तिने त्यांना विचारले. She asked them. She asked, them. She asked them. तिने राजेशला विचारले. She asked राजेश. She asked राजेश. आम्ही तुला विचारले. We asked you. We asked you.
आम्ही त्याला विचारलं. वी आस्क्ड हिम. वी आस्क्ड हिम. आम्ही तिला विचारलं. वी आस्क्ड शी. वी आस्क्ड हर. वी आस्क्ड हर. आम्ही त्यांना विचारलं. वी आस्क्ड देम. वी आस्क्ड देम. त्यांनी तुला विचारलं. दे आस्क्ड यू. दे आस्क्ड यू. त्यांनी त्याला विचारलं. दे आस्क्ड हिम. दे आस्क्ड हिम. राजेशने तुला विचारलं. राजेश आस्क्ड यू. राजेश आस्क्ड यू. आस्क्ड यू. राजेशने त्याला विचारलं. राजेश आस्क्ड हिम. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण आजचं आपलं हे जे वाक्य होते ते आपले वाक्य आस्कचे होते ते आपण सगळे कंप्लीट केलेले. मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये आपले वेगवेगळ्या क्रियापदांचे वाक्य असतील. मित्रांनो अशाच प्रकारे आपण आपले इंग्रजी वाचनाची सुरुवात तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. पायापासून ते टॉपपर्यंत आपण सगळं जाणार आहेत. मित्रांनो आता इंग्लिश स्पीकिंगचे आपण एकदम अशा बॅचेस सुरू केलेलं म्हणायचं. आता आपण लाईव्हमध्ये पण घेणार आहोत. आता लाईव्हसाठी आपल्याला आता 44 फॉलोअर्स आहेत. आपल्याला फक्त 6 फॉलोअर्स पाहिजेत. तेवढे आता तुम्ही फॉलोअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. आता तुम्हाला वाटतंय की मी पाठ करूनच करतो, बापरे यांशला काय, पण यांशला काय येते, मास्तर आपला पाठ करून करतो. तुम्हाला बघायचं ना आपण कसलं गोल्डन ही आहे. तर चला मग लगेच फॉलो करा बरं. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लगेच सबस्क्राईब करा. 50 सबस्क्रायबर झाले की लगेच तुम्हाला दाखवतो. मग आपण आपल्या बॅचेसमधून फेस टू फेस जरा चांगली लाईव्हमधून चांगला अभ्यास पण आपल्याला घेता येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे रोज घेणार आहेत. जर तुम्हाला हे पाहिजे असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा या गाबाळ्यांना. तर चला आता आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. मित्रांनो विषय कोणताही असो, प्रियांशा की संपला. तर चला बाय, टेक केअर, लव यू ऑल. मार्केट आपलं आणि हवं पण आपलीच ना भाऊ.